दर्शन आता घरोघरी होते। अर्थात याची सगळ्यांना उत्सुकता होती, आतुरता होती आणि विद्येचं कलेचा हा अधिष्ठाता अधिपती आता सगळ्यांच्या घरात विराजमान होतोय। चला त्याचबद्दलच्या घडामोडींनी आपण सुरुवात करूयात। राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाचा उत्साह जो आहे तो दिसून येतोय। गणपती बाप्पाचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं। एकीकडे जगभरातील गणेश भक्तांचे आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी उसळली। आज गणेश चतुर्थी असल्यानं लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता गणेश भक्तांनी गर्दी केली, रांग लावली होती आणि पहाटे लालबागच्या राजाचं पारंपरिक विधिवत पद्धतीने पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन गणेश भक्तांसाठी सुरू करण्यात आलं। तर दुसरीकडे पुण्यात देखील मानाच्या गणपतींची आज मिरवणूक काढली जाणार आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणीही उत्साह पाहायला मिळतोय। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी ही गर्दी होत असते। या गणपतीच्या वाजत गाजत गणपतीची मिरवणूक जी ती काढली जाते। दत्त संप्रदायातील ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि त्यानंतर दुपारी 12 वाजल्यानंतर भक्तांना दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेता येईल। त्यामुळे वेगवेगळ्या सार्वजनिक गणपती मंडळांपासून तर घरगुती गणपतीपर्यंत प्रत्येकाचीच लगबग आता बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठापनेची आहे आणि त्यानुसार मुहूर्त देखील ठरलेला आहे। साधारण सकाळपासून दुपारपर्यंतचा हा म्हणजे 1:45 हा मुहूर्त आहे। पण बहुतांशी गणपती जे सार्वजनिक गणपती मंडळांचे गणपती ते दुपारी माध्यानंतर जे आहेत त्याची प्राणप्रतिष्ठापना जी ती केली जाते, त्यामुळे तो देखील एक वेगळा उत्साह सगळीकडे असणार आहे। त्यामुळे कलेची विद्येची ही आराध्य देवता घरोघरी स्थापित झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्येच नाही तर संपूर्ण देशभरात जगभरात खरं तर पुढले 10 दिवस हे जल्लोषाचे असतात आणि तो जल्लोष जो आहे तो आता या क्षणापासून पुढे अशाच पद्धतीने टिपेला पोहोचणार आहे आणि एकच जयघोष केला जाईल तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया। आणि हा गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत असताना सगळे मोरया म्हणजे पुढे या बाप्पाची आराधना करा, त्याला वंदन करा असंच खरं तर म्हटलं जातं। त्यामुळे या बाप्पाला वेगवेगळ्या भूमिकांमधनं खरं तर बघितलं जातं। त्यामुळे आत्ता या क्षणाला जर आपण पाहिलं तो मुंबईतला लालबागचा राजा असू दे, त्याचबरोबर गणेश गल्लीचा राजा असू दे किंवा चिंचपोकळीच्या चिंतामणी याची दृश्य तर आम्ही आपल्याला दाखवूच, पण आता 2 प्रमुख दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय जे आत्ता आमच्या हाती येत आहेत। त्यातली सगळी लगबग आपल्याला बघायला मिळते। लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता काल रात्री मध्यरात्रीपासून दर्शनाच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या, नवसाची रांग असेल किंवा मग इतर सर्वसाधारण भाविकांची दर्शनाची रांग असेल, ती रांग जी आहे ती आता वाढतानाच दिसते। आणि दुसरीकडे पुण्यातलं दगडूशेठ गणपती इथे देखील आता दर्शनाकरता जोरदार गर्दी झाली आहे आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला जातोय। याचबद्दल आता अधिक माहिती जाणून घेण्याकरता आपण जाऊया थेट लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आत्ता क्षणाला तिथे आहेत। उदय, गणपती बाप्पा मोरया। उदय, तुला माझा आवाज येतोय? जगभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी आज गणेश चतुर्थीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने गणेश भक्त लालबाग मार्केट परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। आपण ते पाहू शकतो। लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी जी मुखदर्शनाची रांग आहे तिथे कशा प्रकारे गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने इथे गर्दी केलेली आहे आपण इथे चोह बाजूला पाहू शकतो। समोरच्या बाजूला लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 2 इथे विभाग केलेले आहेत। एका बाजूला ही गर्दी दिसते, दुसऱ्या बाजूला आणखीन आपल्याला इथे दुसरी मोठी जी गर्दी आहे ती देखील इथे रांगेमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। एकूण ही रांग जी आहे ती इथे नियोजित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या संपूर्ण मंडपाच्या बाहेर देखील एक रांग जी आहे ती समोर राणीबागच्या दिशेला जाते आहे आणि मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत ते इथे दर्शनासाठी या मुख्य दर्शनाच्या रांगेतून येताना आपल्याला इथे पाहायला मिळतात। समोर ते लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अत्यावश्यक सेवा जी आहे त्या देखील देण्यात आलेल्या आहे। आपण इथे पाहू शकतो एक ॲम्ब्युलन्स इथे उभी आहे, त्याचबरोबर वैद्यकीय कक्ष देखील इथे सज्ज ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून जे गणेश भक्त आहेत जे उपवास करतात त्यांना इथे चक्कर येण्याची शक्यता आहे, त्यांना इथे काहीसं एक त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी देखील इथे डॉक्टरांची एक टीम जी आहे मोठी ती इथे आणण्यात आलेली आहे। संपूर्ण लालबाग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कक्ष जे आहे ते इथे उभारण्यात आलेले आहे। काही गणेश भक्त आपण इकडनं जाताना पाहतो आहोत, काही गणेश भक्तांशी आपण बोलण्याचा प्रयत्न देखील करूया। काही गणेश भक्त तुम्ही लालबाग राजा दर्शनाला ऑलरेडी काय वाटतं तुम्हाला? लालबाग राजा दर्शनाला काय वाटतं तुम्हाला? अच्छा लग रहा है। हाँ, खूप मस्त। मी सातारवरून आलेलो आहे। साताऱ्याहून आलं खास लालबागच्या दर्शनासाठी। तुमच्या लालबाग राजा मी दरवर्षी येतो नित्यनियमाने पहिल्या दिवशी येता। हो। किती वेळ लागला रांगेमध्ये?
एक तास धावलं का. एका तासामध्ये दर्शन होत आहे. हो. तर आपण इथे पाहू शकतो साधारणतः तासाभरामध्ये लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे मुख्य दर्शनाच्या मार्फत करता येतं आहे आणि त्या दृष्टिकोनाने इथे रांगेचे नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. लालबागच्या राजा मंडळाच्या वतीने इथे अनेक सोयीसुविधा ज्या आहेत त्या गणेश भक्तांसाठी इथे उभारण्यामध्ये आलेल्या आहेत आणि आज दिवसभरामध्ये लाखोंच्या संख्येने गणेश भक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी इथे येणार आहेत. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे बाप्पामाई या सगळ्या माहोलमध्ये गणपती बाप्पाचा जयघोष करत सगळे भाविक जे ते लालबागच्या दर्शनाकरता रांगेमध्ये पुढे सरकताना दिसत आहेत. तासाभरात त्यांचं दर्शन होतं ही समाधानाची बाब आहे. यानंतर आपण बघूयात इतरही घडामोडी म्हणजे या संदर्भातल्या इतरही उत्सवात्मक घडामोडी काय बघा. जाऊयात पुण्यामध्ये. राज्यात गणेश उत्सवाचा उत्साह दिसून येतोय. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी ही गर्दी होताना दिसते आणि या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. बुधवार पेठेतील गणपती मंदिरापासून गणेश भक्तांच्या उपस्थितीत गणरायाची मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर जटुली इथे शिवमंदिराच्या प्रतिकृतीत बाप्पा विराजमान होईल. दत्त संप्रदायातील ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना जी ती केली जाणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजल्यानंतर भक्तांना दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाचा लाभ जो आहे तो घेता येईल आणि अर्थातच त्यानंतर त्याच्या बरोबरीने पुण्यातल्या मानाच्या गणपतीचा देखील एक वेगळा जल्लोष जो तो बघायला मिळेल. पण आता ही आपण म्हणूयात की रत्नजडीत अशी बाप्पांची मूर्ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उत्सवात्मक असे छान दागिने जे आहेत ते बाप्पांच्या मूर्तीला इथं परिधान करण्यात येतात आणि बाप्पांची मूर्ती जी त्याची मिरवणूक आता जी आहे ती थोड्या वेळात काढण्यात येते. त्यामुळे पुण्यातलं म्हणजे पुण्याला खरं तर पुण्यनगरीबरोबर उत्सवाचं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. त्याच विद्येचा अधिपती कलेचा देवता त्याची मिरवणूक किंवा त्याचा उत्साह पुण्यातला काहीतरी औरच असतो. म्हणजे ढोल ताशांचा गजर जो आहे शिस्तबद्ध पद्धतीने होणारा अगदी रांगेत सगळे ढोल ताशा जे ते वाजवले जातात त्याची दृश्य आपण बघतोय. म्हणजे एकच ढोल ताशा पथक नाही तर असे काही ढोलताशा पथक जे आहेत ती आपली सेवा जी आहे ती लालबागच्या राजा चरणी जी आहे ती एका पाठोपाठ देव करत असतात. क्रमवारीने हा सगळा गजर जो आहे तो होताना दिसतो आणि हा गजर अशाच पद्धतीने पुढले 10 दिवस टिकले जाणार आहे यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. त्यामुळे पुण्यनगरीतला हा उत्साह सगळ्यांना उत्साहित करणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणराज विराजमान झालेत. मुंबईचा राजा म्हणून ओळखलं जाणाऱ्या गणेश गल्लीच्या राजाचं यंदाचं हे 95वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आकर्षक देखावा करत या बाप्पांची स्थापना करण्यात आली. आज विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. आताच प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि मी दाखवू शकते की मुंबईतलं हे अतिशय नावाजलेलं आणि जुनं असं मंडळ आहे. या मंडळाचं यावर्षी 97वं वर्ष आहे आणि यावर्षी आपण पाहतो आहोत की आत्ताच नुकतीच प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे, आरती झालेली आहे आणि बाप्पाची विधिवत पूजा करून या ठिकाणी आज दर्शनाला सुरुवात होती आहे. अतिशय सुंदर असा देखावा यावर्षी सुद्धा साकारण्यात आलेला आहे. हे मंडळ जुनं तर आहेच परंतु ते दरवर्षी त्याच्या विविध मंदिरांच्या देखाव्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. या मंडळाची अशी मान्यता आहे की अनेक लोक असतात जे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये देशातले जे वेगवेगळे ज्योतिर्लिंग आहेत तिथे दर्शनासाठी जाऊ शकत नाही. कोणाची आर्थिक परिस्थिती नसते, कोणाची शारीरिक परिस्थिती नसते आणि त्यामुळे दरवर्षी हे मंडळ वेगवेगळ्या मंदिरांचा देखावा साकारत असतं. यावर्षी सुद्धा आपण पाहतो आहोत की उज्जैनचं जे महाकाल मंदिर आहे त्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. महाकाल हा भगवान शंकराचा एक उग्र अवतार मानला जातो आणि महाकालला शांत करण्यासाठी आपण बघतो आहोत की गणपती बाप्पांनी या मूर्तीमध्ये आपल्याला बघायला मिळते की गणपती बाप्पांनी बेलपत्र जे आहे ते महादेवांच्या डोक्यावर धरलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. बेलपत्र हे अतिशय शांत करणारं मानलं जातं आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाहतोय की गणपती बाप्पांनी महादेवाला शांत करण्यासाठी बेलपत्र महादेवाच्या डोक्यावर धरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. दरवर्षी आपल्या वेगवेगळ्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंडळानं यावर्षी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जाणारं उज्जैनचं महाकाल मंदिर जे आहे ते साकारलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याला साजेशी अशी बाप्पाची मूर्ती सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे.
22 फूट उंच अशी ही मूर्ती आहे आणि सकाळी प्राणप्रतिष्ठापना आटपल्यानंतर आता इथं दर्शनाला सुरुवात झालेली आहे. आजच अगदी पहिल्याच दिवशी सकाळपासूनच भाविकांनी या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. मुंबईतलं सगळ्यात पहिलं आणि जुनं हे लालबागचं गणेशोत्सव मंडळ मानलं जातं आणि त्यामुळं जे मानाचे गणपती असतात मुंबईतले त्यापैकी एक मानाचे गणपती म्हणजे मुंबईचा राजा म्हणून ख्याती असलेलं लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच गणेश गल्लीचे राजा या ठिकाणी विराजमान झालेले आहे आणि त्यांची अतिशय विधिवत अशा पद्धतीनं प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे.